दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. कोयत्याचा धाक दाखवून परिसरात दहशत माजवणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात गुन्हे शाखा युनिट 1 ला यश आलं आहे. सरकारवारा पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेत असताना गुन्हे शाखा युनिट 1 कडील अंमलदार यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार हा गुन्हा पराग जाधव, करण उर्फ धनंजय शेखरे आणि प्रतीक सोनार व त्यांचे साथीदार यांनी केला असून ते तोरणे हॉस्पिटलच्या बाजूला सुयश हॉस्पिटल समोरील कंपाऊंड असलेल्या मोकळ्या जागी असल्याचं समजलं. त्यानुसार गुन्हे शाखा युनिट 1 चे अधिकारी आणि अंमलदार या ठिकाणी गेले असता झाडाखाली हे तिघे जण बसलेले दिसून आले. पोलिसांनी सापळा लावून शिताफीने त्यांना लागलीच ताब्यात घेतले. तसेच त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी सुरुवातीला हुलवाहुलवीची उत्तरं दिली असता त्यांनी त्यांचं नाव पराग विशाल जाधव, करण उर्फ धनंजय केशव शेखरे, प्रतीक सुदर्शन सोनार असं सांगितलं. तसेच त्यांना गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याने पुढील कारवाईसाठी सरकारवाडा पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आलं आहे. ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 1 कडील नाशिक शहराकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक अचल मुदगल, पोलीस हवालदार वाघमारे, प्रदीप म्हसदे, नाझीम खान पठाण, संदीप भांड, विशाल काठे, विशाल देवरे, प्रशांत मरकड, मिलिंद सिंग परदेशी, धनंजय शिंदे, राजेश लोखंडे, अमोल कोष्टी, चालक पोलीस अंमलदार समाधान पवार, अनुजा येलवे यांनी केली आहे. अमित कबाडे, दक्ष न्यूज, नाशिक. कुष्ठरोग हा शाप नाही तर एक उपचार योग्य आजार आहे. मायकोबॅक्टेरियम लॅप्रे जीवाणूमुळे होणारा हा जुनाट संसर्गजन्य रोग त्वचा, मज्जातंतू आणि नाकाच्या आतील त्वचेवर परिणाम करतो. सुन्नपणा, फिकट पॅचेस, बोटे वाकडी होणे किंवा नाक चोंदणे ही त्याची लक्षणे आहेत. संसर्ग झाल्यानंतर लक्षणे दिसायला 5 ते 20 वर्ष लागू शकतात, पण घाबरण्याचं कारण नाही. मल्टी ड्रग थेरपीने हा रोग पूर्णपणे बरा होऊ शकतो. म्हणूनच वेळेवर निदान करा, उपचार घ्या आणि जागरूकता पसरवा. सार्वजनिक आरोग्य विभाग, नाशिक महानगरपालिका द्वारे जनहितार्थ प्रसारित.